जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 24 मे इसवी सन 1649 वीर बाजी पासलकर स्मृती दिन। छत्रपती शिवरायांना धनुर्विद्या शिकवणारे रणझुंजार बाजी काका पासलकर हे मोस मावळ खोऱ्यातच वतनदार। निगडे मोसापासून ते सांगरुण डावजेपासून धामण आवळेपर्यंतची 84 खेडी त्यांच्या वतनदारीत होती। अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते। तंटे सोडविण्यात ते हुशार होते। इतिहासात बाजी पासलकर नावाच्या 2 व्यक्ती होत्या। पहिले बाजी बेलसरच्या युद्धात पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युद्धात मारले गेले। छत्रपती रायांनी स्थापनेस सुरुवात केली होती। शहाजीराजेंना पुणे जहागिरी मिळाली होती। जिजाऊ आईसाहेब शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शोभांना मावळातील एक किल्ला काबीज कारवायास सुरुवात केली। तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले। विजापूरच्या आदिलशाही दरबारात शोभांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या। शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सन 1648 साली फत्तेखानास धाडले। फत्तेखानाने जवळ बेलसे आपला तळ होता। खानाच्या सैन्याने शिरवळजवळ सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला किल्ला काबीज केला। मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता। छत्रपतींनी कावजी मल्लास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले। त्यांनी एका रात्रीत गड सर केला तर फत्तेवर हल्ल्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी, बाजी जेदे, गोदाजी जगताप बेलसर छावणीवर गेले। अचानक हल्ल्यावरून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुराचा पायथा गाठला। 24 मे इसवी सन 1673 इंग्रज वकील थॉमस निकल्स आणि शंभूराजांची शेवटची भेट। सरनोबत प्रतापराव गुजर काकांनी हुंबळी इंग्रजांची बखार लुटल्यामुळे ते विलक्षण खवळले। त्यामुळे राजापूर आणि हुंबळीच्या त्रुटीबाबत भरपाईची मागणी करण्यासाठी थॉमस निकल्स आला होता, पण गडावर नसल्याने भेटीची परवानगी नाकारली। मात्र शंभूराजांना भेटण्याची परवानगी मिळाली। आजच्या दिवशी निकल्स रायगडावर आला। गडाचे आणि शिवरायांचे जे वर्णन करून ठेवले आहे ते अतिशय सुंदर असून तो एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे। तो 23 मे रोजी सकाळी आम्ही त्या उंच टेकडीवर गेलो। वाटेत दगडातच पायऱ्या खोदलेल्या आहेत। दरवाजावरील पायऱ्या देखील पक्क्या दगडात खोदलेल्या असून जेथे टेकडीला नैसर्गिक अभेद्यता नाही तेथे 24 फूट उंचीचा तट बांधलेला आहे। 40 फुटांवर लगेचच दुसरी भिंत बांधून हा किल्ला खूप अभेद्य बनला आहे। अन्नाचा पुरवठा झाल्यास अल्प शिबंदीसह हा किल्ला सर्व जगाविरुद्ध लढू शकेल। पाण्याकरता मोठे तलाव असून पावसाळ्यात ते भरल्यावर पाणी पुरून उरेल। टेकडीच्या माथ्यावर मोठे सुंदर शहर बसलेले असून घरे सामान्य प्रतीचे आहे। अत्युच्च जागी शिवरायांचा चौसपी वाडा असून त्याच्या मध्यभागी मोठी इमारत असून त्यात बसून ते कारभार पाहतात। पुढे निकल्स म्हणतो की माझे म्हणणे पूर्ण ऐकून घेऊन सध्या महाराज गडावर नसल्याने आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत खात्रीने पोचवीन असे आश्वासन शंभूराजांनी मला दिले। या आशयाचे वर्णन त्यांनी आपल्या रोजनिशीत करून ठेवले आहे। 24 मे इसवी सन 1685 औरंगजेब बादशहा अहमदनगरहून सोलापूरला पोहोचला। महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास सळो की पळो करून सोडले होते। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्या दरम्यानच्या काळात आदिलशाही व कुतुबशाही तरी आपण गिळंकृत करू शकू म्हणजे सांगायला होईल की दोन्ही शाह्या औरंगजेब बादशहाने संपवल्या। हातात काहीच नसण्यापेक्षा हे निश्चित बरे होते, कारण मराठ्यांचा स्वतंत्र लढा कुठपर्यंत चालेल हे आता दुसऱ्या औरंगजेबालाच नव्हते।